चल उठ गड्या, झोप सोड सोड आपुली, हे पेटले चहूकडून आग लागली. चल उठ उभा हो धीट, निशा ही गेली, तुझं कार्य कराया उषा दिशेवरी आली. इंग्रजांच्या वरवंट्याखाली उच्च नीचता, कुप्रथा, कुरूढी आणि अज्ञान याने पिचलेल्या सर्वसामान्य आंधळ्या जनांना, या समाजाला महाराज म्हणतायत, उठा जागे व्हा, ही झोपायची वेळ नाही. चारी बाजूना आग लागलेली आहे. नमस्कार, मी ध्रुव सचिन पटवर्धन, धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, सातारचा FY BComचा विद्यार्थी. आज तुमच्या पुढे विषय मांडतोय भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं योगदान. सालबर्डीचा अभूतपूर्व यज्ञ पार पडला. या यज्ञाच्या निमित्ताने 10 लाखाहून अधिक लोकांना महाराजांनी पाहिलं. त्या लोकांच्या केलेल्या निरीक्षणामुळे समाजाची नाडी आणि समाजाची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. हजारो वर्षे गुलामगिरीने पिचलेला हा समाज उच्च नीचता आणि न्यूनगंडाने ग्रासलेला आहे हे महाराजांच्या लक्षात आलं. या समाजाला जाग केलं पाहिजे. अरे तू कोण आहेस याची खरी ओळख प्रत्येकाला करून दिली पाहिजे, हेही महाराजांच्या लक्षात आलं. अहो, सालबर्डीच्या त्या अभूतपूर्व यज्ञाची खरं तर तक्रार स्वतःला धर्मसुधारक म्हणवणाऱ्या काही तथाकथित लोकांनी महात्मा गांधीजींच्याकडे गेली. आता त्याचा फायदाच तुकडोजी महाराजांना झाला. कसं काय? त्या केलेल्या तक्रारीमुळे तुकडोजी महाराज आणि महात्मा गांधी यांचा परिचय झाला आणि ते एकत्र काही दिवस राहिले सुद्धा. स्वातंत्र्य लढ्यातले एक शीर्षस्थ पुढारी, एक प्रमुख नेते कसं वागतात, कसं बोलतात, कसा विचार करतात, हे या निमित्ताने तुकडोजी महाराजांना जवळून पाहता आलं. खरं तर कसं आहे ना, की समर्थ अडकुजे आणि रामटेकच्या जंगलात भेटलेले ते योगीराज यांच्या कृपेने आणि यांच्या आशीर्वादाने फलीभूत झालेला आत्मोद्धाराचा परमोच्च मार्ग सोडून या ऐहिक पातळीवर येण्याची महाराजांना काहीही गरज नव्हती. पण आपली भारतीय संस्कृती आपल्याला मीचा नाही तर आम्हीचा विचार करायला शिकवते. आत्ता वैयक्तिक मुक्ती गरजेची नसून या शिवभावे जीवसेवा करणं महत्त्वाचं आहे हे महाराजांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी हा मार्ग स्वीकारला. फक्त स्वतःच त्यांनी हा मार्ग स्वीकारला नाही, तर इतर संतांना सुद्धा ते सांगतात की संत महंतो जाग उठो, क्यों सोए आसन माही, सोने का समय नहीं भाई. ही झोपायची वेळ नाही, उठा जागे व्हा. श्रोते हो, मित्रांनो, महात्मा गांधीजींनी जंगल सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह अशा प्रकारची आंदोलने करून स्वातंत्र्याची चळवळ ही सर्वसमावेशक केली. अगदी तसाच विचार महाराज करताना दिसतात. छंदादीतून शिकलेल्या भजनांचा, सुमधुर आवाजाचा आणि लेखन प्रतिभेचा पुरेपूर उपयोग ते राष्ट्राला स्वातंत्र्य मिळावं आणि लोकजागृती व्हावी याकरता करतात. ते म्हणतात, उठो अब आर्य के पुत्रो, पुकारे सोच भारत की, करो सब संघटन अपना, मचाओ न यह मत मत की, गुलामी नहीं होना अब हमारे प्रिय भारत में, लगा यह मुह को काला, खबर सय सोच लोगत की. अहो, दीड आण्याची ती खंजिरी, त्या खंजिरीच्या जीवावर महाराज गावोगावी फिरले. भजन मंडळे, आरती मंडळे स्थापन केली. तरुणांना व्यायामाचं महत्त्व सांगितलं. बाल संस्कार मंदिरांचीही स्थापना केली. कुठे काल्याचे कार्यक्रम होत तर कुठे भोजनाचे कार्यक्रम होत. भोजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी महाराज भाषणे करून उपस्थित असलेल्या लोकांच्या हृदयाचा ठाव घेत आणि स्वातंत्र्यता, समानता असे विषय त्यांना समजावून सांगत. सामूहिक प्रार्थना हा त्यांचा एक आवडीचा विषय होता. त्याच्यामध्ये गीता, रामदासांचे श्लोक, आडकुजी अष्टक आणि वैदिक शांतीपाठ व्हायचा. महिलांना सुद्धा ते असं सांगत की स्वातंत्र्य लढ्यात निघालेल्या आपल्या पतींना, आपल्या मुलांना अडवू नका. हा काळ, उलट मीही तुमच्या बरोबर येते असं म्हणा. हा जो काळ आहे ना, हा काळ समर्पणाचा काळ आहे हे महाराजांनी ओळखलं होतं
अहो सेवा दलात सुद्धा ते जात होते. 1936 ते 1942 हा संपूर्ण कालखंड महाराजांनी लोकजागृतीचं हे कार्य केलं. आणि 1942 साली जेव्हा महात्माजींनी चले जाव असं इंग्रजांना सांगितलं, तेव्हा महाराजांची खंजीर ही इंग्रजांच्या विरोधात खणाडून उठली. झाड झडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बंब बनेंगे, नाव लगेगी किनारे. 1942 साली चांद्यात सुरू असलेल्या चातुर्मासाच्या कार्यक्रमामधून महाराजांना अटक करण्यात आली. अहो 4 ते 5 महिने नागपूर आणि रायपूर या ठिकाणी त्यांना कारागृहात ठेवण्यात आलं. कारागृहाला सुद्धा ते श्रीकृष्ण मंदिर असं संबोधत. राष्ट्राला स्वातंत्र्य मिळावं, भारत माता इंग्रजांच्या तावडीतून मुक्त व्हावी म्हणून अनेक कष्ट आणि प्रयत्न महाराजांनी घेतले. पण स्वातंत्र्याची ही चळवळ आणि हा लढा माणसाच्या मनामध्ये समानता, प्रामाणिकता असे गुण जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत सुरूच राहणार, ही महाराजांची भूमिका होती. म्हणूनच तर दिवसभर रामनाम घेणारा आणि सकाळी दूध विकताना दुधात पाणी मिसळणारा किंवा कार्यालयामध्ये भ्रष्टाचार करणारा त्यांना मान्य नव्हता. इतकंच नमूद करतो आणि थांबतो. धन्यवाद.